नमस्कार मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा मग इथे मी ब्लाऊज हा मला अर्जंट द्यायचा आहे संध्याकाळपर्यंत. तर पेपर कटिंग नाही नवीन कस्टमर आलेले आहे, तर पेपर कटिंग करते. तर अंगावरतून मेजरमेंट घेतलेले आहे. त्यांचं जुनं ब्लाऊज पण दिलेलं आहे त्यांनी. जुनं ब्लाऊज पण घेतलेलं आहे. आणि आता इथे मी मागच्या गळ्यानुसार कसं कटिंग करायचं जसं मी तुम्हाला शिकवते त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घेते. तर पेपर कटिंग करताना सर्व मेजरमेंट हे व्यवस्थित परफेक्ट टाकायचे. असं नाही आता तुम्ही बऱ्याच वेळा मला बरेच कमेंट्स पण करतात बऱ्याच ताई, की ताई डायरेक्ट ब्लाउज पिसावरती तुम्ही कटिंग सांगा. परंतु असं नसतं. प्रत्येकाचं बॅक साइडचा पार्ट आपण कट करू शकतो ब्लाउज पिसावरती, परंतु फ्रंट साइडचा पार्ट हा कटिंग ब्लाउज पिसावरती डायरेक्ट करूच नाही. त्याच्यासाठी पेपर कटिंग हा सेपरेटली करायचा असतो. तर इथे सेपरेटली बघा आता मी आर्म राउंड पण चेक करून घेते. म्हणजे व्यवस्थित परफेक्ट येतो का नाही ते चेक करून घ्यायचंय. असं नाही की आर्म राउंड इथे चेक करत नाही वगैरे. तर जसं मापानुसार आहे त्या पद्धतीने संपूर्ण आर्म राउंड मोजून घेतलेलं आहे, शोल्डर घेतलेले, पूर्ण उंची घेतलेली आहे. पेपर कटिंग इथे मी संपूर्ण करून घेणार आहे. आता वेगवेगळे भाग इथे कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार अजून दिलेला नाहीये. आता हे पेपर कटिंग झाल्यानंतर मी ब्लाउज पिसावरती त्याचं कटिंग करून घेणार आहे. तर रेड कलरचा अस्तर माझ्याकडे नाही अवेलेबल, संपलेलं आहे. तर कदाचित आता शक्य झालं आणणं तर आणेल, नाहीतर मग थोड्या वेळाने म्हणजे 1-1.5 तासानंतर कट करेल, असं करेल मी. मग बाकीचे जे दुसरे ब्लाउज आहेत ते टिच करायला घेईल, असं करेल मी. म्हणजे दुसरे पण ब्लाउज मला ह्या दुसऱ्या कस्टमरचे द्यायचे आहेत. तर हा आधी देणार आहे आणि ते बाकीचे एकाच कस्टमरचे 5-6 ब्लाउज आहेत, तर ते पण आपल्याला तयार करून द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एक सुंदर अशी एक पोटली डिझाइन आहे. त्याच्यानंतर एक सुंदर बॅकनेक असं डिझाइन आहे ब्लाउजचं. तर ते तुम्हाला मी संपूर्ण ब्लाउज हे एंडिंगला दाखवणारच आहे ह्या ब्लॉगमध्ये, की कस्टमरचे ब्लाउज कशा पद्धतीने शिवलेले आहेत. ते टोटल प्रिन्सेस कट आहेत आणि हा एक ब्लाउज कटोरी ब्लाउज आहे. तर आता इथे व्यवस्थित कटिंग करून घेते. आर्मोल राउंड कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी आदल्या दिवशी ब्लाउज कट करायला बसले नव्हती. रात्रीच्या वेळेस मी ते दुसरे ब्लाउज कट केले होते. हा एक ब्लाउज राहिला होता. तर म्हटलं आज सकाळी-सकाळी मी बसले इथे कटिंग करायला. बघा असं होतं सकाळी-सकाळी जर कटिंग ही करायला पेपर कटिंग करायला बसलं तर शिलाईचं काम हे राहून जातं. म्हणून शक्यतो आदल्या दिवशी कटिंग करून ठेवायचं. आता मी बाकीचे कट करून ठेवलेले आहे, ते फक्त टिच करायचे बाकी आहेत. त्याच्यातले 1-2 ब्लाउज झालेले आहेत माझे आणि अजून 3 ब्लाउज बाकी आहेत. त्याच्यानंतर हा एक ब्लाउज, तसे 4 ब्लाउज मला हा संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत. ते दुसरे आहेत ते सकाळीपर्यंत द्यायचे आहेत. तर सकाळीपर्यंत आपले ब्लाउज हे शिवून तयार व्हायला पाहिजे. आता इथे ब्लाउज पीस नसल्यामुळे मी हा ब्लाउज म्हणजे अस्तर नसल्यामुळे मी ब्लाउज पीस कट करणार नाही. तो मी नंतर दुपारी कट करेल. क्लास संपल्यानंतर जो दुपारी मला 1.5 तासाचा वेळ भेटतो त्यावेळेस कट करेल. आणि आता इथे मी दुसरे ब्लाउज जे कट केलेले होते ते मी इथे पोटली डिझाइन बनवायची होती. तर इथे मी बाकीच्या पोटली डिझाइन बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या अजून थोड्याशा बाकी होत्या ते बनवून घेतल्यात. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक मी इथे जे पोटल्यांचं आहे ते कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे. तर हे पोटली डिझाइन ज्यावेळेस आपण करतो ना खूप किचकट असतं हे पण खूप वेळ लागतो.
तर अशा पद्धतीने आता हे कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व पोटलीचे भरपूर सारे पोटली बटन्स इथे आपल्याला लागणार आहेत. तर ॲक्चुअली पोटलीमध्ये मी कपड्यांचे तुकडे न टाकता थर्माकोल टाकलेला आहे. कधी-कधी मी मोतीचा पण वापर करते, कधी-कधी बारीक फॅब्रिकचे तुकडे पण वापरते. अशा पद्धतीने जे मला योग्य वाटलं ते वापरते. परंतु थर्माकोलचे जे गोळे वापरतो ना, त्याच्याने परफेक्ट अशी पोटली बटन्स तयार होतात. शिवायला पण त्रास होत नाही. आता इथे मी पायपिंगचं फॅब्रिक मला पाहिजे आहे. तर बघूया पायपिंगचं फॅब्रिक मिळतं. त्याच्यानंतर पायपिंगचे याच्यामध्ये जे पिशवीमध्ये आहेत ना, ते संपूर्ण पायपिंगचे वेगवेगळे शेडिंगचे मी कपडे आणून ठेवते. त्याच्यानंतर ज्या कस्टमरचं पेपर कटिंग होतं ते मी साईडला व्यवस्थित फोल्ड करून ठेवते. म्हणजे जेणेकरून काय होतं विसर पडतो आणि ते इकडे-तिकडे जातात. कारण ऑलरेडीच क्लासेस वगैरे चालू असताना ना खूप म्हणजे खाली हे होतं, पसारा होतो. त्याच्यामुळे ते पेपर पॅटर्न लगेच फोल्ड करून नाव वगैरे टाकून मी जसंच्या तसं ते ठेवून देणार आहे. म्हणजे जेणेकरून कसं आहे आपल्या लक्षात राहतं आणि न्यूजपेपरवरती ते फोल्ड करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस कार्डशीट पेपर असतं ना, तर त्यावेळेस थोडंसं जास्त घडी पडते. तसं याचं लगेच फोल्ड होतं. तर या पद्धतीने आता इथे आपण ते व्यवस्थित नाव वगैरे टाकून ठेवून दिलेले आहे आणि पुन्हा माझं काही किरकोळ काम क्लासेससाठी त्याच्या आधीच मी तयारी करून ठेवते. इथे काय-काय लागणार आहे, काय-काय नाही. बाकीचं जे टेबलवरचं साहित्य आहे ते मी साईडला ठेवून घेते. तर ॲक्चुअली हा अ, हिरव्या कलरचं ब्लाउज आहे ना, हा क्लासमध्ये शिकवायचा आहे. तर याचा पण धागा वगैरे मी सगळं ऑलरेडीच व्यवस्थित बॉबिनमध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे क्लास घ्यायच्या टायमाला जास्त उशीर होणार नाही. आता पोटली डिझाइन पण थोडीशी साईडला ठेवून घेते. म्हणजे जे छोटे-मोठे काम असतात ना, ते आधीच मी त्याचं तयारी करून ठेवते. नंतर म्हणजे पटापट आपल्याला ब्लाउज शिवता येतात. या पद्धतीने आता धाग्यांचे पण जे अ, बाकीचे संपलेले आणि बाकीचे रिकामे असलेले ते धागे मी साईडला ठेवून घेते. कारण मला जे सेकंड बॅचचा क्लास आहे तो मशीनवरती दाखवायचा आहे म्हणून मशीनवरचं तिकडची पिकोची मशीन आहे, त्या साईडला फुल सेटलची मशीन आहे. तर तिथे मी लॅपटॉप वगैरे ठेवत असते म्हणून तिथे पण जागा मोकळी करून घेते. हे इकडच्या बाजूला ठेवते. पुन्हा टेबलवरती शिकवायचं असलं का पुन्हा ते साहित्य इकडे घ्यावं लागतं. म्हणजे रोज माझा हे पसारा असतोच. एका ठिकाणी नाही तुम्ही पायऱ्यांवरती पण बघू शकता. पायऱ्यांवरती जे पण साहित्य आहे ते सगळं आपलं क्लासेससाठी लागतं ना ते मी तिथे ठेवत असते. कारण ॲक्चुअली माझ्याकडे तेवढी अवेलेबल जागा नाहीये. म्हणून मी तिथे ठेवते. ते थोडं विचित्र दिसतं, परंतु असू द्या. घरामध्ये काही इतकं कोणी बघत नाही आणि टेलरिंगचं काम म्हटल्यावर थोडाफार इकडे-तिकडे पसारा असतोच. किती पण आवरलं तरी एखादा ब्लाउज शिवला, एखादा ब्लाउज तिथे मला जे शिवायचे असतात ते मी सगळे टोटल वरती काढून ठेवते. आता इथे धागा वगैरे मॅच करून घेते. आता सर्वात पहिल्यांदा जो क्लासेसमध्ये ब्लाऊज शिकवायचा आहे मला, तर त्याचं जे बाहीला जॉइंट आहे ते मी देऊन घेणार आहे. कारण ऑलरेडी बाहीला लाँग बाहीला, शॉर्ट बाहीला जॉइंट कसा द्यायचा त्याचा क्लासेस हा संपूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे आता डबल दाखवायची गरज नाहीये. कारण डिटेलमध्ये क्लासेसमध्ये दाखवल्यामुळे ते 1 वेळा 2 वेळा दाखवलं आहे. त्याच्यामुळे आता दाखवायची गरज नाही. तर मी त्याला जॉइंट करून घेतलं आणि हा बघा मी नंतर स्टॉप करून घेतला, तर हा एक रेड कलरचा ब्लाउज शिवला आहे. त्याच्यानंतर परत त्याच्या खाली एक ब्लाउज शिवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपण हे ब्लाउज शिवलेले आहेत. पुन्हा सिंपल आहेत मटका गळा. त्याच्यानंतर याचं पोटली डिझाइन आहे. याचंच पोटली डिझाइन बनवल्या होत्या. ते डायरेक्ट शिवून घेतलंय. शिवताना मी दाखवलं नाहीये. तर हे जवळ-जवळ मी केव्हा शिवले, रात्री शिवले, सकाळी एक ब्लाउज शिवला आणि आता हे व्हिडिओ जे मी शूट करते, ते सकाळचं आहे. कालपासूनचं सकाळचं आहे. अजून मला आवरायचं आहे. तर जे बाकीची तयारी आहे सकाळी-सकाळी मुलं गेल्यानंतर ते मी
आवरून म्हणजे आधी करून घेते आणि नंतर मी फ्रेश होते. अशा पद्धतीने इतके ब्लाउज मी टिच केले आणि जो रेड कलरचा ब्लाउज होता तो रात्रीच दिला मी. संध्याकाळी मी बोलली होती तुम्हाला. तर हे ब्लाउज इतके शिवले आहेत. आता हे शिवून जर झाले तर हूक, हात शिलाई वगैरे बाकी आहे. तर आता हे कस्टमर येणार आहे. तर 15-20 मिनिटात येणार आहे आणि ब्लाउजला हूक लावायचे अजून 3 ब्लाउजांना हूक लावायचे बाकी आहेत. तर मी पटापट आता इथे हूक लावून घेते. आता अशा पद्धतीने हे ब्लाउज कस्टमर आल्यानंतर देणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.